नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण मार्गदर्शक तत्व बघत आहोत। त्यामध्ये कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्तही MPSC ला इतर काही परीक्षांमध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत ते आपण बघणार आहोत। पण फोकस कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नांवर असेल। तर यापूर्वी आपले 2 व्हिडिओ येऊन गेलेले आहेत। पहिला व्हिडिओ जो एक 47 का 40 मिनिटाचा आहे, त्याच्यात तो बघणं मस्ट आहे, कारण त्याच्यात मी थोडी बेसिक माहिती दिली आहे आणि तो व्हिडिओ बघितला तर हे पुढचे प्रश्न सॉल्व करायला सोपं जाईल। ठीक आहे, दुसरा व्हिडिओ पण तुम्हाला बघायचाच आहे, पण पहिला व्हिडिओ मस्ट आहे। ठीक आहे, आणि मग तो बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न सॉल्व केले आहेत ते सोपे जातील आणि नंतर आता जे प्रश्न सॉल्व करतो आहोत ते पण सोपे जातील। ठीक आहे, म्हणून म्हणते पहिला व्हिडिओ प्रत्येकाने बघा। आता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू। तर बरं, जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी फक्त थोडक्यात सांगते की आदरणीय प्रवीण चोरमले सरांच्या पुस्तकातून मी हे घेत आहे। मुख्य परीक्षेचे PYQ आणि पूर्व परीक्षेचे PYQ साठी मी ज्ञानदीप अकॅडमीचं ॲनालिसिसचं पुस्तक वापरत आहे। ठीक आहे, तर सरांनी या पुस्तकात कशा पद्धतीने दिलंय, प्रत्येक कलम वाइज वेगवेगळे कशावर काय प्रश्न आले आहेत। ठीक आहे, तर आतापर्यंत आपण बरेच कलमांवर जे काही प्रश्न आलेत ते बघितले आहेत पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आजचा टॉपिक काय असणार आहे त्याच्यातला एकत्रित, म्हणजे कलमांवर प्रश्न आपले जे काही आहे ते आपले बघून झाले। आज आपण एकत्रित म्हणजे जे काही बाकीचे उरलेले आहेत टॉपिक, म्हणजे फॉर एक्झाम्पल जोड्या लावा असेल, मल्टिपल स्टेटमेंटवर प्रश्न असतील, असे जे काही उरलेले असतील ना त्याच्यावरचे आपण आज प्रश्न बघणार आहोत। ठीक आहे, बघा आजचा पहिला प्रश्न काय आहे। राज्याच्या नीतिदर्शक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आला आहे विचारला आहे। ठीक आहे, कंबाईन मुख्य गट ब 2023 ला विचारला आहे हा प्रश्न। तर कोणत्या तत्वांचा समावेश आहे विचारला आहे। बघा, नागरिकांना स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळण्याचा समान अधिकार आहे, बरोबर आहे। ठीक आहे, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन, हे पण मार्गदर्शक तत्व आहे। कामगार स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय किंवा सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये। ठीक आहे, हे तीनही मार्गदर्शक तत्व आहे। ठीक आहे, तर बघा या प्रश्नामध्ये हे जे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत ते कशाशी संबंधित आहे। बघा, जे आपलं 39 कलम आहे, 39 अनुच्छेद आहे, त्याच्यात मध्ये 39A, 39D आणि 39E हे स्टेटमेंट टाकलेले आहेत। ठीक आहे, आणि त्याच्यावर प्रश्न फॉर्म झालेला आहे। त्यामुळे 39 जे कलम आहे त्याच्यातले A, B, C, D, E आणि F हे पूर्ण कलम आपल्याला माहिती पाहिजे कशात काय दिलेलं आहे। ठीक आहे, तर आपण आता बघूया पुढचा प्रश्न। बघा पुढचा प्रश्न काय आहे। खालील, आता हे मार्गदर्शक तत्वे जे इथे दिलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवत नाहीये, कारण ऑलरेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यामुळे आपण इथे वेळ नको घालवायला। तरी ज्यांना कोणाला वाचायचे असतील मी जस्ट तुम्हाला एकदा दाखवण्यासाठी म्हणजे दाखवून देते, मग ज्यांना बघायचे असतील त्यांनी ते वाचून घ्या आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। ठीक आहे, बघा दुसरा प्रश्न काय आहे। खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे। ठीक आहे, आपण ऑलरेडी गांधीवादी विचारसरणीवर बघितले होते, मी तुम्हाला तो चार्टच दाखवला होता। आपण आता पुन्हा बघूया। तरी आपण आहे ना चार्ट बघण्याच्या आधी विचार करूया आपल्याला सुटतं आहे का उत्तर। अनुच्छेद 43 नंतर 47, 48 आणि 39 कॅपिटल A। बघा आता त्यांनी काय विचारलं आहे, गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे। तसं बघायला गेलं तर हा थोडा म्हणजे डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आपण म्हणू शकतो, कारण ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील की कलम 43 नेमकं काय आहे, 47 नेमकं काय आहे, 48 नेमकं काय आहे आणि 39A नेमकं काय आहे। ठीक आहे, तर ज्यांना हे माहिती असेल ते कुठेतरी म्हणजे टॅकल करू शकतील थोडाफार हा प्रश्न। ठीक आहे, त्यामुळे मग सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे। आता कलम
43 काय आहे बघा, इथे दिलेलं आहे कलम 43 आहे कामगारांना निर्वाह वेतन. ठीक आहे, कामगारांना निर्वाह वेतन. नंतर कलम 47 काय आहे, पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. नंतर कलम 48 आहे कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन. आणि अनुच्छेद 39 ए काय आहे, कॅपिटल ए, तर बघा समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य जे 42व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा ज्यांना ॲटलिस्ट अनुच्छेद 39 ए जरी आठवलं की नेमकं काय आहे, किंवा तुम्हाला हे जरी आठवलं की मी काय सांगितलं होतं, हे बघा आता मी दाखवून देते हा चार्ट. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण, समाजवादी तत्वे, गांधीवादी तत्वे आणि उदारमतवादी बौद्धिक तत्वे. ठीक आहे, अशा पद्धतीने जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा मी समाजवादी तत्वे लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलं होतं, 38, 39 मध्ये जे काही हे 6 दिलेले आहेत उपकलम आणि 39 कॅपिटल ए. ठीक आहे, हे समाजवादी तत्वात येतं. तर मग आता आपण ॲटलिस्ट डी ऑप्शन कशा कशात आहे ते जरी इलिमिनेट केलं तर बघा याच्यात डी आहे, याच्यात डी आहे आणि याच्यात डी आहे. तर मग आपण हे 3 ऑप्शन इलिमिनेट झाले तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्याच वेळेस काय सांगितलं होतं की काही काही कलम जे आहे ते लक्षातच ठेवा. आता आपल्याला हा प्रश्न आलेला आहे ना, तर मग आता आपण रिपीट करून घ्यायचं, लक्षात ठेवून घ्यायचं. समाजवादी तत्वे सोशलिस्ट प्रिन्सिपलमध्ये कोणते कोणते येतात, 38, 39, मग 39 मध्ये ते पोट कलम 6 जे आहेत टोटल, पुन्हा कॅपिटल 39 ए, मग 41 येतं, 42 येतं, 43 कॅपिटल ए, 43 कॅपिटल बी आणि 47. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की 47 तर सोशलिस्टमध्ये पण आहे आत्ता दिलेलं ऑप्शनमध्ये, म्हणजे ऑप्शनमध्ये गांधीवादीमध्ये पण दिलेलं आहे आणि तुम्ही तर इथे सोशलिस्टमध्ये लिहिलं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बघा 47 इथे समाजवादीमध्ये पण आहे आणि गांधीवादीमध्ये पण आहे. ठीक आहे, आता हे कसं ते मी रिपीट नाही करत, त्याच्यासाठीच तो व्हिडिओ बघून घ्या. झालं, अशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचायचं. कळलं तुम्हाला मी काय सांगितलं. अनुच्छेद 39 ए जरी माहिती असेल तरी आपल्याला उत्तर इथे टॅकल होतं. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. तर आपण डायरेक्ट वाचून घेऊ जोड्या लावलेल्या स्वरूपातच. अनुच्छेद 39 ए इतक्यात आपण पाहिलं समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य, समान न्याय व मोफत कायदेविषयक मदत हे 39 ए आहे. त्याच्यानंतर कलम 40 अगदी सोपं आहे, ग्रामपंचायतीचे संघटन, खूपदा आपण बघितलेलं आहे. अनुच्छेद 44 काय आहे, समान नागरी कायदा. आणि अनुच्छेद 50 काय आहे, कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे. ठीक आहे, हा प्रश्न आहे सोपा जो लवकर सुटायला पाहिजे आपल्याला. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 नुसार असलेली राज्यांची मार्गदर्शक तत्वे यासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य विधान निवडा. पुढीलपैकी अयोग्य विधाने निवडा. आता काय काय बघा की नागरिकांसाठी समान नागरी कायदा हे 44 नंबरचं आहे मार्गदर्शक तत्वे, हे माहिती आहे. कायद्यासमोर समानता हे जाईल मूलभूत हक्कांमध्ये. धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे पण जाईल फंडामेंटल राईट्समध्ये. आणि औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे 43 ए जे 72व्या घटना दुरुस्तीने ॲड केलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला लगेच आठवायला पाहिजे. ठीक आहे, जे फर्स्ट लेक्चरमध्ये करून घेतलेलं आहे. बघा आता आपल्याला उत्तर शोधायचे, अयोग्य विचारले त्यांनी. ठीक आहे, आता आपल्याला नागरिकांसाठी समान नागरी कायदा हे तर माहिती आहे की हे तर मूलभूत मार्गदर्शक तत्व आहेच. त्यांनी काय विचारले, अयोग्य विचारले. ॲटलिस्ट ज्याच्या ज्याच्यात आहे ना ते कॅन्सल करा ऑप्शन्स. ठीक आहे, नंतर औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे पण माहिती आहे. मग ड ऑप्शन ज्याच्यात आहे ते पण कॅन्सल करा. आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. ब आणि क कशाही पद्धतीने सोडवा ज्यांना हे डायरेक्ट माहिती असेल, कारण हे 4ही स्टेटमेंट ओळखीचे, यात काही अनोळखी असण्यासारखं काही नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर येतं लगेच.
आता माझा काय उद्देश असतो माहिती आहे का, ॲटलिस्ट जे बिगिनिंग लेव्हलला जे मुलं अभ्यास करतायत ना, की त्यांना सोपं करून सांगणं. आता जे सिनियर झालेले आहेत ना, तर त्यांना ह्या गोष्टी सोप्या वाटू शकतात, पण जे काही नवीन स्टुडंट आहेत त्यांना सोपं करून सांगणं माझं काम आहे. कारण कसं असतं, हे मिथ जे आहे किंवा हे जे आहे की आपण स्पर्धा परीक्षा करतो आणि त्याला खूप म्हणजे 1-2 वेळा आपण प्री दिली की लगेच पास होत नाही, आपल्याला काही कालावधी जावा लागतो, असं काहीही नसतं. ठीक आहे, मला सांगायचं काय आहे की तुम्ही म्हणजे जर मनात कोणतीही शंका न ठेवता नीट मार्गदर्शन घेऊन जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमची पण प्री पहिल्या याच्यात क्लिअर होऊ शकते. प्री जरी क्लिअर झाली तरी एक आत्मविश्वास येतो की नाही आपण बरोबर ट्रॅकवर आहोत, आपल्याला एक हुरूप येतो. ठीक आहे, त्यामुळे मग मी ह्या दृष्टीने पण बघते, जे काही नवीन विद्यार्थी बघत असतील की त्यांना ॲटलिस्ट हे समजायला पाहिजे की प्रश्न जरी हा एखादा अवघड असेल तर आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, हे माझं सांगण्याचा उद्देश असतो. म्हणून मी बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. ठीक आहे, बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वांशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वांशी संबंधित आहे? उत्तर आहे अनुच्छेद 36-51. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, सध्या खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर बघा, राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढील समानता नाकारणार नाही. राज्य 14 वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण देईल. आणि राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्मस्थळ या कारणामुळे भेदभाव करणार नाही. वरीलपैकी एकही स्टेटमेंट हे DPSPचं नाही आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न जोड्या लावांच्या स्वरूपात आहेत. आपण डायरेक्ट जोड्या लावलेल्याच बघूया. काम करण्याचा अधिकार कलम 41 आहे. कलम 41 पुन्हा इथे दाखवते बघा, काय आहे, कामाचा, शिक्षणाचा, विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. ठीक आहे, हे आहे कलम 41. मग इथे विचारण्यात आलेलं आहे काम करण्याचा अधिकार, हे आहे 41 मध्ये. नंतर समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य, हे आपण ऑलरेडी बघितलं आहे 39A. आता हे विसरायला नको, जे जे येऊन जात आहे ते विसरायचं नाही, ते लक्षात ठेवायचं. नंतर गोहत्या प्रतिबंध हे येतं 48 मध्ये आणि समान नागरी कायदा येतो 44 मध्ये. ठीक आहे, वाचून घेऊ स्पष्टीकरण काय दिलंय. कलम 39A समान न्याय व गरिबांना कायदेविषयक सल्ला. कलम 41 आहे कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित परिस्थितीमध्ये लोकसहाय्याचा हक्क. कलम 44 समान नागरी कायदा. कलम 48 गोहत्या प्रतिबंध व त्यांची पैदास सुधारणे आणि कृषी व पशुसंवर्धन आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. ठीक आहे, पुढे बघा, खालीलपैकी कोणती उदाहरणे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची आहेत? बघा, किमान वेतन कायदा 1948, मातृत्व लाभ कायदा 1961, राष्ट्रीय वन धोरण 1988, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006. तर वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, बघा पुढे, खालील विधाने काळजीपूर्वक वाचून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ओळखा. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे संवर्धन करणे, बरोबर आहे, हे 51 नंबरचं आहे. नंतर 14 वर्षाच्या आतील मुलांसाठी सक्तीचे व मोफत शिक्षणाची व्यवस्था करणे, हे तर नाहीच आहे अजिबात. ठीक आहे, सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची स्थापना करणे, बरोबर आहे, हे कलम 40 मध्ये आहे. आणि नागरिकांसाठी समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे, हे कलम 44 मध्ये आहे. ठीक आहे, तर उत्तर काय आहे? योग्य पर्याय A, C आणि D हे मार्गदर्शक तत्व आहेत. ठीक आहे, आता आपण वाचून घेऊ. मार्गदर्शक तत्वे
बघा मार्गदर्शक तत्वे भाग 4. बघा आता मार्गदर्शक तत्वे भाग 4 कलम 36 ते कलम 51. मुख्य उद्देश कल्याणकारी राज्याची स्थापना करणे. त्याचा मुख्य उद्देश काय आहे? कल्याणकारी राज्याची स्थापना करणे. त्याच्यानंतर ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. ठीक आहे. दिलेल्या पर्यायातील मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे संवर्धन करणे. त्याच्यानंतर कलम 45 6 वर्षाखालील बालकांसाठी बाल संगोपन आणि शिक्षण यांची व्यवस्था करणे हे राज्याचे काम असेल. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन करणे. कलम 44 नागरिकांसाठी समान नागरी कायदा. ठीक आहे. प्रश्नातील विधान ब मध्ये दिलेली तरतूद ही 14 वर्षाखालील नसून 6 वर्षाखालील बालकांसंदर्भात असल्याने विधान ब हे चुकीचे आहे. विधान ब हे मार्गदर्शक तत्व नसून कलम 21A मधील मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न जो जोडा लावा आहे, आपण जोडा लावून घेऊया. 39 जे आहे ते समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. आता ॲक्च्युली इथे 39A पाहिजे, कॅपिटल A. ठीक आहे. मग येईल समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. त्याच्यानंतर 40 येईल ग्रामपंचायतीचे संघटन. 43A येईल उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. आणि 44 येईल नागरिकांसाठी समान नागरी संहिता. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते अशी तरतूद आहे? तर कलम 48. ठीक आहे. मी एक्सप्लेन करत नाही आता, कारण आपले ऑलरेडी 2 लेक्चर झालेले आहेत. आता हे आपलं 3रं आहे, तर हे सगळं आपल्याला रिकॉल होत आहे उलट. ठीक आहे. त्यामुळे आपण फास्टमध्ये जातो आहोत. कलम 48 राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते. कलम 38 लोककल्याणाला चालना देण्यासाठी राज्य समाजव्यवस्था सुनिश्चित करेल. लोककल्याणाला चालना देण्यासाठी राज्य समाजव्यवस्था सुनिश्चित करेल. 39 राज्यांनी अनुसरण करावयाची धोरण विषयक काही तत्वे. ठीक आहे. त्याच्यात A to F पर्यंत दिलेले आहे. नंतर कलम 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे. ठीक आहे. बघा आता 12वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीद्वारे झालेला नाही? ठीक आहे. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे झालेला नाही. आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने कोणते म्हणजे कलम सामील करण्यात आलेले आहे ते बघितलं आहे. ठीक आहे. तर बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे बरोबर आहे. हे 39 स्मॉल f आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं F फॉर फिटस असं लक्षात ठेवा. नंतर पर्यावरण सुधारणे व त्यांचे संरक्षण करणे आणि वन व वन्यजीव यांचे संरक्षण करणे हे आहे 48A मध्ये. ठीक आहे. नंतर उत्पन्न दर्जा सोयी सवलती आणि संधी यातील विषमता कमी करणे हे नाही आहे. औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे. ठीक आहे. हे आहे 43A मध्ये. ठीक आहे. आता हे तर जेवढं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तेच मला आठवत आहे, तेच मी बघितलं. तरी आपण बघा मी तुम्हाला दाखवते एकदा. हां बघा हे आपण बघितलं होतं कोणत्या घटना दुरुस्तीने कोणते कलम ॲड झालेले 42व्याने. 39F, 39A, 43A आणि 48A. आता त्यांनी विचारलेले काय आहेत बघा. त्यांनी 39Fचं स्टेटमेंट दिलेलं, नंतर 43Aचं दिलेलं आहे 43A हां, आणि त्याच्यानंतर 48A असे स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. बघा आपण स्पष्टीकरणामध्ये बघून घेऊ.
42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये 4 नवीन मार्गदर्शक तत्वांचा मूळ सूचीत समावेश करण्यात आला। बघा, बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे कलम 39 स्मॉल f, समान न्यायाला चालना देणे व गरिबांना निःशुल्क कायदेशीर मदत हे 39A आहे। औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे कलम 43A आणि पर्यावरण सुधारणे व त्यांचे संरक्षण करणे व वन्यजीव यांचे संरक्षण करणे कलम 48। ठीक आहे, 48A। 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये राज्याने उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलती आणि संधी यातील विषमता कमी करावी। ठीक आहे, बघा हे जे त्यांनी प्रश्न बघा 42वी घटना दुरुस्ती ने कोणते कोणते कलम ऍड झाले, म्हणजे ह्या एका चार्टवर त्यांनी प्रश्न फॉर्म केला आहे, तो पण लेंदी स्वरूपाचा। ठीक आहे, म्हणजे 1-2 मिनिट फक्त। म्हणजे आयोगाने काय केलं आहे, हे जे आहे हे 38(2) कलम जे 44वी घटना दुरुस्ती 1978 ने जे शामिल करण्यात आलं होतं हे टाकलं आहे एक ऑड ऑप्शन म्हणून, आणि बाकीचे 42व्या घटना दुरुस्तीचे आहेत। ठीक आहे, पुढे बघा, जोड्या लावा। लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादाची सोडवणूक हे अनुच्छेद 51 आहे। समान नागरी संहिता अनुच्छेद 44 आहे। ग्रामपंचायतीची स्थापना अनुच्छेद 40 आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49। ठीक आहे, याच्यात नवीन कलम एक ओळखीचं म्हणजे कोणतं आलंय, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49। तर लगेच आपण 49 इथेच पाठ करून घ्यायचं, जेणेकरून मग पुढच्या प्रश्नात विचारलं तर आपल्याला लगेच उत्तर आलं पाहिजे। ठीक आहे, आता जोड्या लावा। बघा, SC/STच्या शैक्षणिक व आर्थिक हिताचे संरक्षण अनुच्छेद 46। लगेच आपल्याला हे पण आठवायला पाहिजे की कोणतं तत्व आहे, तर हे गांधीवादी तत्व आहे। ठीक आहे, राहणीमानात वाढ व सार्वजनिक आरोग्यात सुधारणा हे आहे अनुच्छेद 47। नंतर गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48 आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49। बघा, मी आत्ताच सांगितलं की अनुच्छेद 49 पाठ करून घ्या, पुढच्या प्रश्नात अनुच्छेद 49 वर स्टेटमेंट आलेलं आहे। ठीक आहे, आपण स्पष्टीकरण बघून घेऊ। SC/STच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संरक्षण आर्टिकल 46, राहणीमानात वाढ व सार्वजनिक आरोग्यात सुधारणा अनुच्छेद 47, गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49। ठीक आहे, बघा आपण पुढचा प्रश्न बघू। खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणासंबंधी मार्गदर्शक तत्व आहे विचारलंय। ठीक आहे, बघा, राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोरील समता नाकारू शकत नाही। ठीक आहे, हे तर मूलभूत हक्क आहे। राज्य 6 ते 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देईल, हे पण 21A आहे, मूलभूत हक्क। नंतर राज्याने बालकांच्या सुदृढ विकासासाठी संधी उपलब्ध केली पाहिजे। पुढचं आहे, राज्य धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही। ठीक आहे, आपलं उत्तर काय आहे, तर 3 नंबरचं, की हे जे 3 नंबरचं आहे तेच फक्त मार्गदर्शक तत्व आहे। बघा, क्वेश्चन पॅटर्न मध्ये काय लिहिलंय सरांनी, आयोगाने या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे कोणती असा प्रश्न विचारून यामध्ये मूलभूत हक्क दिले आहेत। याशिवाय आयोग एखादे कर्तव्य देऊनही चुकवू शकतो। हा क्वेश्चन पॅटर्न कुठेही लागू होऊ शकतो, हे समजून घ्या। ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश नव्याने राज्यघटनेत घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे। बघा, जो चार्ट म्हणजे हा जो चार्ट मी पहिल्याच लेक्चर मध्ये तुमचा घेतलेला त्याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत। ठीक आहे, म्हणून आपल्याला हा चार्ट महत्त्वाचा आहे। काय विचारलं आहे की घटना दुरुस्तीने कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आला, तर समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला हे 39A आहे। ठीक आहे, हे पण आठवायला पाहिजे आपल्याला। समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन हे 39
डी आहे, ठीक आहे। आणि 39D हे ऑलरेडी होतं, ठीक आहे। हे काय घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये। उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग हे आहे 43A। आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टीचे संरक्षण करणे हे आहे 48A, ठीक आहे। अशा गोष्टी आपल्याला आठवायला पाहिजे। म्हणजे त्यांनी विचारलं काय, खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश नव्याने राज्यघटनेत घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला, तर त्याचं उत्तर काय येईल। आता ब जिथे जिथे आहे ते ऑप्शन इलिमिनेट करा। इकडे ब आहे, इकडे ब आहे आणि इकडे ब आहे। आपलं उत्तर अ, क आणि ड, ठीक आहे। बघा स्पष्टीकरण बघू आपण। कलम 39A समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला। कलम 39D समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन। कलम 43A उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग। आणि 48A पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे, ठीक आहे। बघा 44वी घटना दुरुस्ती 1978 कलम 38 लोककल्याणाला चालना देण्यासाठी राज्य समाज व्यवस्था सुनिश्चित करेल। आता ॲक्च्युली इथे कसं स्टेटमेंट पाहिजे, 44वी घटना दुरुस्ती 1978 38(2) हे कलम ॲड केलेलं आहे, ठीक आहे। 38(2) आणि वाक्यरचना काय आहे त्याची सांगते तुम्हाला। राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करील आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील, ठीक आहे। पुढे कलम 43B सहकारी संस्थांना चालना देणे हे 97वी घटना दुरुस्तीने ॲड केलेले आहे। पुढे आहेच बघा ही तरतूद 97वी घटना दुरुस्ती 2011 ने समाविष्ट आहे। कलम 45 वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत बालकांचे संगोपन आणि शिक्षण यांची व्यवस्था करणे। आणि पुढे काय आहे, ही तरतूद भारतीय घटनेच्या 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002 ने पूर्वीच्या कलम 45 मध्ये बदल करून समाविष्ट करण्यात आली आहे, ठीक आहे। बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती तत्वे समतेच्या हक्कांमध्ये येतात। समतेच्या हक्कांमध्ये येतात। बघा धर्म अथवा वंश या कारणावरून राज्याकडून भेदभाव न करणे, कायद्याचे समान संरक्षण, समान कामाबद्दल समान वेतन आणि रोजगाराबाबत समान संधी। आता समान कामाबद्दल समान वेतन हे 39D येईल, ठीक आहे। 39D आणि ते काय मार्गदर्शक तत्व आहे। आणि हे जे आहे हे मूलभूत हक्क आहेत सगळे। आता त्यांनी काय समतेच्या हक्कांमध्ये विचारलंय ना, ॲटलिस्ट क जिथे असेल ना ते ऑप्शन कट करा। इथे क आहे, इथे क आहे, दोन ऑप्शन कट झाले। आणि आपल्याला हे तर माहिती आहे आता अ आणि ड इथे हा ऑप्शन येणार नाही कारण ब पण त्याच्यात येतं, ठीक आहे। म्हणून अ ब ड हे आपलं उत्तर झालं। आता समतेच्या हक्कांमध्ये खालील बाबी येतात। बघा धर्म अथवा वंश या कारणावरून राज्याकडून भेदभाव न करणे। पुढे बघा कायद्याचे समान संरक्षण करणे, नंतर रोजगाराबाबत समान संधी, ठीक आहे। नंतर विधान क हे मार्गदर्शक तत्वे असून त्याचा समतेच्या हक्कांमध्ये समावेश होत नाही। कलम 39D घटनेच्या 42वी घटना दुरुस्ती 1976 साली मार्गदर्शक तत्वांचा घटनेत समावेश केला आहे, ठीक आहे। पुढे आहे जोड्या लावा। बघा गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48, ग्रामपंचायतीची स्थापना अनुच्छेद 40, न्यायपालिकेस कार्यपालिकेपासून वेगळे करणे अनुच्छेद 50 आणि समान नागरी कायदा अनुच्छेद 44, ठीक आहे। बघा पुढचा प्रश्न 19वा म्हणजे कसा, जे आपलं एकत्रित हा टॉपिक चालू आहे त्याच्यातला हा 19वा प्रश्न आहे। बघा जोड्या लावा विचारला आहे। समान नागरी कायदा अनुच्छेद 44, गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48, काम करण्याचा अधिकार अनुच्छेद 41 आणि ग्रामपंचायत अनुच्छेद 40, ठीक आहे।
प्रत्येकाच्यात जे काही नवीन गोष्ट ॲड होतीये ती लगेच आपली रिकॉल झाली पाहिजे, पुढच्या वेळेस तीच येणार आहे. इथे आता काय आहे, काम करण्याचा अधिकार, इथे पाठ करा अनुच्छेद 41. ठीक आहे, लगेच आपल्याला ह्या गोष्टी जिथल्या तिथे पाठ झाल्या पाहिजे. पुढे बघा, जोड्या लावांवरच प्रश्न आहे. ग्रामपंचायत अनुच्छेद 40, समान नागरी कायदा अनुच्छेद 44, काम करण्याचा अधिकार अनुच्छेद 41 आणि गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48. ठीक आहे, सेम प्रश्न आहे, इव्हन सगळंच सेम आहे. आणि विचारला कधी आहे, ASO मेन्स 2013 पहिला प्रश्न, आणि हा STI मेन्स 2013ला विचारलेला आहे. ठीक आहे, रिपीट झाला आहे जसाच्या तसा. ठीक आहे, आता आपण मुख्य परीक्षेला एकत्रितवर जे काही प्रश्न आले होते ते आपण बघितलेले आहेत. आता आपले एकत्रितवर जे पूर्व परीक्षेचे प्रश्न आहेत ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, बघा आपण पूर्व परीक्षेला एकत्रितवर काय प्रश्न आलेला आहे तो बघणार आहोत. प्रश्न आहे, आता हा प्रश्न विचारला आहे, कंबाईन ग्रुप B अँड C प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023 म्हणजे रिसेंटचा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा काय प्रश्न आहे तो. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. ठीक आहे, बघा किती महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून जे तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये जे काही पोटतिडकीने सांगत होती अगदी जीव तोडून की हे असं करा ते तसं करा, त्याच्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, एक मार्क्स महत्त्वाचा असतो. तर मग योग्य क्रम लावा विचारला आहे. तर बघा आपल्याला लगेच आठवायला पाहिजे की पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा नेमकं कशात आहे, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे याचं कलम कोणतं आहे. ठीक आहे, आपण लगेच बघून घेऊ. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हे कलम 48A आहे, जे कशाने समाविष्ट करण्यात आलं आहे, 42वी घटना दुरुस्ती. नंतर जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे कलम 47 आहे. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणे हे 46 आहे. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे हे 44 आहे. आणि मग आपल्याला यांचा क्रम विचारला आहे. तर सगळ्यात आधी येतं 44 कलम, त्यानंतर येतं 46, त्यानंतर येतं 47, त्यानंतर येतं 48A. ठीक आहे, म्हणजे ड क ब अ हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा पुढचा प्रश्न जो पूर्व परीक्षेला विचारण्यात आलेला आहे तो आहे, जोड्या लावांच्या स्वरूपात गोहत्या प्रतिबंध कलम 48, समान नागरी कायदा 44, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण कलम 49 आणि ग्रामपंचायतीची स्थापना कलम 40. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु ज्यांचा समावेश नंतर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला. बघा, कामगारांना काम, निर्वाह वेतन, चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक आणि सांस्कृतिक संधी हवी. त्यानंतर पुढचं विधान आहे, कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे, सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. आपल्याला हे सगळे आठवायला पाहिजे कारण हे पहिल्या लेक्चरमध्ये मी खूप इम्फॅसिस करून तुम्हाला सांगितलं की हे असं आहे. ठीक आहे, कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा, आता हे आहे 43A. ठीक आहे, 43A आहे हे. नंतर सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत सहाय्य हे आहे 39A. आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे हे आहे 48A. ठीक आहे, याचं उत्तर येतं 2 नंबरचं ब, क आणि ड. प्रश्न काय होता, 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट कशाला करण्यात आलेला आहे. ठीक आहे, बघा स्पष्टीकरण ऑलरेडी आपण बघितलं आहे तरी पुन्हा बघूया. 42व्या घटना दुरुस्तीने अधिनियम 1976ला 4 मार्गदर्शक तत्वांचा मूळ सूचीत समावेश करण्यात आला. बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे कलम 39F आहे हे.
सामान्य न्यायाला चालना देणे आणि गरिबांना निःशुल्क कायदेशीर मदत मिळण्याची व्याख्या करणे कलम 39A. औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे कलम 43A. आणि पर्यावरण सुधारणे व त्यांचे रक्षण करणे आणि वन्यजीव यांचे संरक्षण करणे कलम 48A. ठीक आहे, पुढे बघा. अशा प्रकारे 42वी घटना दुरुस्तीने मूळच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नवीन 4 मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला. ती म्हणजे 39F, नंतर 39A, 43A, 48A होय. ठीक आहे, तर कामगारांना काम, निर्वाह वेतन, चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक संधी कलम 43 हे मूळ मार्गदर्शक तत्व आहे. आता बघा, आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीने कोणते समाविष्ट करण्यात आले हे तर माहिती होतं, पण जर कलम 43 मध्ये नेमकं काय आहे ते स्टेटमेंट समजायला जर त्रास झाला असता तर उत्तरापर्यंत पोहोचायला त्रास झाला असता. ठीक आहे, त्यामुळे त्या गोष्टी पण तितक्याच माहिती पाहिजे की कलम 43 ची वाक्यरचना नेमकी काय आहे. ठीक आहे, बघा. 43 ची एका लाईन मध्ये व्याख्या अशी आहे की कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. आणि इन डिटेल मी तरी वाचून दाखवते की राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वांवर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. ठीक आहे, अशी मूळ 43 कलमाची व्याख्या आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, हा पुढचा जो प्रश्न आहे तो STI पूर्व परीक्षा 2015 ला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे? योग्य कथन किंवा कथने ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे, अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. हे विधान ढळढळीत चूक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्टेटमेंट दुसरं बघा, 86वी घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून कथन अ चुकीचं आहे, कथन ब बरोबर आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न आहे जो पूर्व परीक्षेला विचारण्यात आलेला आहे जोड्या लावांच्या स्वरूपात. PSI 2013 ला हा प्रश्न विचारला आहे. बघा, राजकीय तत्वे, ग्रामपंचायतीचे संघटन, सामाजिक तत्व, 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण, नंतर आर्थिक तत्वांमध्ये रोजगाराची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय तत्वामध्ये शांततापूर्ण सह अस्तित्व. ठीक आहे, आपण काय दिलेलं आहे तरी एकदा वाचून घेऊ स्पष्टीकरणामध्ये. बघा, घटनेतील मार्गदर्शक तत्वांची विभागणी राजकीय, सामाजिक, आर्थिक, उदारमतवादी, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय अशी तत्व प्रणालीद्वारे केली जाते. मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 36 ते 51 मध्ये विविध बाबी दिल्या आहेत. या बाबींमध्ये काही बाबी या समाजवादी, सामाजिक, मग आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय, गांधीवादी व उदारमतवादी असे विविध वर्गीकरण त्या तरतुदीच्या स्वरूपावरून करता येते. त्यामुळे परीक्षेमध्ये अशा विविध वर्गीकरणावर प्रश्न विचारले जातात. यांचे वर्गीकरण हे घटनेमध्ये दिलेले नाही, हे स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे, हे समजून घ्यावे. त्यातील तरतुदी कशा प्रकारच्या आहेत त्यावरून त्याचे वर्गीकरण समजून घ्यावे. उदाहरणार्थ कलम 45 मधील 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे हे सामाजिक तत्व आहे. पुढे बघा, कलम 39A मध्ये काय दिलेलं आहे? समान न्याय व गरिबांसाठी निःशुल्क कायदेशीर सेवा यांना चालना देणे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समाविष्ट. तसेच यामध्ये कलम 38, कलम 39 यांचाही समावेश करता येईल. या तत्वांमधील कामगार व कामगारांसंबंधीच्या तरतुदी ह्या आर्थिक तत्वामध्ये टाकता येतील. यामध्ये कलम 42 काम व मातृत्वासंबंधी न्याय व सहृदय परिस्थिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे.
कलम 43 कामाचा योग्य मोबदला, यामध्ये कलम 41 मधील बेकारी, वृद्धत्व, आजारपण व अपंगत्व या परिस्थितीमध्ये काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदत मिळवण्याच्या हक्कांची शाश्वती दिली आहे. पुढे बघा, कलम 43 औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, या कलमांचा सहभाग होईल. कलम 43A बोलली मी आत्ता. नंतर राजकीय तत्व कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना, जे गांधीवादी तत्व मानले जाते. आणि आंतरराष्ट्रीय तत्व कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांना चालना देणे. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचं उत्तर आहे 4थ्या भागात. ठीक आहे, आपण स्पष्टीकरण बघू. पहिल्या भागात राज्यक्षेत्र व त्यांचे नाव कलम 1 ते 4, दुसऱ्या भागात नागरिकत्व कलम 5 ते 11, तिसऱ्या भागात मूलभूत हक्क कलम 12 ते 35, चौथा भाग मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51 आणि भाग 4 अ मध्ये मूलभूत कर्तव्य, हक्क नाही, इथे मूलभूत कर्तव्य पाहिजे, कलम 51 अ. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय कंप्लीट केलं आहे, तर मार्गदर्शक तत्वांचं जे काही आपली सिरीज चालू आहे त्याच्यातला आपण एकत्रित हा टॉपिक पूर्ण कंप्लीट केला आहे, ज्याच्यात 20-25 प्रश्न फक्त त्या एकाच घटकावर होते, जास्त असतील. मग आता आपलं राहिलं काय, तर जे काही भाष्य किंवा मते मार्गदर्शक तत्वांवर कोणी काय स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत, आणि अजून एक टॉपिक राहिला आहे त्याच्यातला मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये. ठीक आहे, याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत, भाष्य किंवा मते आणि वैशिष्ट्ये, याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, बघा आपण कुठेही टाइमपास न करता आपला व्हिडिओ 1.5 तासाच्या वर होत चालले, बरोबर. तर त्यामुळे आता, आणि आज आपला 3रा पार्ट आहे, आता आपण अजून एक 4था पार्ट आणूया आणि त्याच्यात आपण सगळं जे काही बाकी आपल्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे, नंतर याच्यावर मी जे कम्युनिटी पोस्टला प्रश्न टाकेल झालेल्या व्हिडिओंवर ते नक्की सॉल्व करत जा. खाली लगेच त्या यांची लिंक दिलेली असते मी लेक्चर्सची, कुठे अडलं तर तिथे जाऊन ते लेक्चर्स पण लगेच बघून घेत जा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.